नमस्कार मंडळी, मी मीनानाथ वारंग. माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील आणि अखंड महाराष्ट्रातील एक संगीत रत्न दशावतारामध्ये ज्यांनी भावअंतरीचे हे लंगार गीत सादर करून दशावतारी रसिकांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य केलं ते सन्माननीय बुवा मयुरीजी गवळी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडक्यात चर्चा साधतोय विविध प्रश्नांच्या माध्यमातून आणि सध्याचं जे गाजलेलं लंगार आहे त्या अनुषंगाने भेट घेण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे. पण त्याच या भेटी दरम्यान काही अजून माहिती घेण्याचा प्रयत्न या आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून मी करतोय. सुरुवातीला नमस्कार माऊली. नमस्कार. आता ही जी दशावतार कला आहे ती दशावतार कला आणि तुमचा संगीताचं जे संगीताचा प्रवास चालू झाला तो संबंध सुरुवातीला ह्या दशावतार क्षेत्राकडे कसा आला, कोणत्या प्रकाराला, काय सांगाल त्याविषयी? प्रथम पूर्व दशावताराची आराध्य देवता श्री गणपती गजानन, रंगदेवता आणि मायबाप नाट्यरसिक ज्यांच्यामुळे ही कला दशावतार टिकलेली आहे त्यांना आदरपूर्वक प्रणाम करतो. आणि सर, दशावतार कलेबद्दल जर बोलायचं झालं तर माझा संबंध जो या दशावतार कलेशी आला तर दशावतारात जो जन्माला येतो त्याचा ह्या कलेशी काही ना काही संबंध असतोच. बरोबर. अशाच प्रकारे लहानपणापासून जी जत्रोत्सवामध्ये आपल्या दहिकाले होतात, म्हणजे आपल्या जत्रोत्सवामध्ये जे नाटक सादर होतं, तर या नाटकादरम्यान जी लहानपणापासून या नाटकाची गोडी लागली, परंतु दशावताराची पार्श्वभूमी सर कुठलीही आमच्या घरात नव्हती किंवा आमच्या घरात कुठलाही दशावताराचा कलाकार किंवा आमच्या गावात देखील नव्हता. पण त्यानंतर काही काळानंतर आमच्या याच्यामध्ये गावामध्ये सुहास गावडे, आमचे गुरुमाऊली हेळेकर दशावताराचे संचालक, त्याचप्रमाणे सागर हनपाडे हे दोन कलाकार गावामधून एका नामवंत कंपनीमध्ये गेले. मग त्यांच्यामधून सागर हनपाडेंना गाणी देता 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 ह्या कलेची जास्त आवड निर्माण झाली. नाहीतर यापूर्वी भजन करणं हाच छंद होता, भजनाचाच खूप तो छंद होता. तर अनपेक्षितपणे आम्ही या दशावतार कलेकडे वळलो गेलो सर. हे झालं तुमचं येण्यामागचं प्रयोजन. त्याच्यानंतर माझा असा प्रश्न येतोय की हे दशावतार संगीत आहे त्याचं महत्त्व साधारणतः जे आजपर्यंत तुम्ही अनुभवलात त्याचं महत्त्व नेमकं काय, तुमच्या शब्दात कशा रीतीने ते स्पष्ट कराल? संगीतातील जे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे दशावतार संगीत आहे. माझ्या जवळजवळ आतापर्यंत 50च्या बाहेर दशावतार संगीत मैफिली झाल्या. ज्या ज्या गावामध्ये आम्ही सादर केल्या त्या त्या गावामध्ये खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला सर. तर दशावतार संगीत हे काही म्हणजे अडाणी संगीत नव्हे, तर ह्याला ही खूप मोठी पार्श्वभूमी आहे. दशावतार संगीताचा प्रकार जर आपण बघितला गेला तर फार पूर्वी पांचाळ बुवा, तावडे बुवा यांनी एक खास शैली निर्माण करून ठेवलेली आहे या दशावतार संगीतामध्ये. जसं की आपण पाहतो की मी बऱ्याच वेळा मैफिलीमधून एक गणेश स्तवन सादर करतो, श्री गणेशा गौरी गणेशा, हे त्यांचीच देणगी आहे दशावतारासाठी. तर दशावतारामध्ये म्हटली जाणारी स्तवन, ठुमरी आणि इतर जे प्रकार आहेत हे सर्व काही शास्त्रशुद्ध प्रकार आहेत. याच्यामध्ये कोणी आपल्या मनाचं असं आणून ठेवलेलं नाहीये. याच्यामध्ये आपण धमार प्रकार बघितला, झंपा, गजझंपा हे जे प्रकार आहेत ते म्हणजे अगदी शास्त्रीय संगीतातील प्रकार आहेत. ठुमरी हा देखील प्रकार आहे. पण सर कालानुरूप जो बदल केला गेला याच्यामध्ये काय झालं की दशावतारातील स्तवन वगैरे पारंपरिकरित्या राहिलेलं आहे. आता थोडे बदल होताना देखील दिसत आहेत. परंतु ठुमरी जो हा प्रकार आहे तो ठुमरी हा प्रकार ख्याल गायन वगैरे त्या ठुमरीतला प्रकार नाही. शक्यतो आपण दशावतारामध्ये जी हिंदी भजनं आहेत कृष्णावर आधारित त्यांच्यावरील आपण सादर करत असतो. त्याच्यावर अभ्यास करून ती अतिशय चांगल्या प्रकारची कशी मांडता येतील यांचा आपण एक प्रयत्न करत असतो सर. साधारणतः हार्मोनियम, दशावतार संगीत क्षेत्रामध्ये हार्मोनियम जो साथकार असतो त्याची ह्या नाट्यप्रयोगात भूमिका नेमकी काय असते, कारण तो कितपत महत्वाचा असतो, त्याची काय नेमकी भूमिका असते, काय सांगा? दशावतारातील संगीत साथच हार्मोनियमपेक्षा दशावतारातील हार्मोनियम, पकवाज त्याच्यानंतर झांजवाले हे त्या दशावतार कलेचे समीक्षकच असतात खऱ्या अर्थाने. जेव्हा एखादं नाटक आपण एक नवीन नाटक काढतो आणि ते रंगभूमीवर आणतो, लोक पसंतीला उरतं, त्यावेळी कलाकार हे प्रामुख्याने संगीत साथीला विचारतात की बाबा आज माझं कसं सादरीकरण झालं, काय झालं. पण कसं आहे की बारीक दशावतार चालू झाल्यापासून संपेपर्यंत स्टेजवर असणारी ही संगीत साथच असते. बरोबर. बाकी कलाकार येतात, आपली भूमिका सादर करतात, मागे जातात.
त्यामुळे दशावतार कलेतील रंगभूमीचा हे संगीतकार जे जे तिथे असतील त्यांची एक मोठी भूमिका त्या नाटकामध्ये असते. आता तसं बघायला गेलं तर एखादं नाटक कुठल्या कृतयुगातील आहे, त्रेतायुगातील आहे, द्वापार युगातील आहे, कलियुगातील आहे, ह्याचा आधी प्रामुख्याने विचार करायला लागतो. त्याच्यानुसार गाणी ठरतात, त्याच्यानुसार ठुमरी ठरते, त्याच्यानुसार लंगारं ठरतात. जर आता काही अपवाद आहेत ते मी नंतर स्पष्ट करीन. कारण का ही दशावतार ही लोककला आहे. लोककलेच्या माध्यमातून काही बदल जरी नाटक त्रेतायुगातील असेल, द्वापार युगातील असेल, तर काही बदल देखील प्रामुख्याने करायला लागतात, ते आपण स्पष्ट करूच. पण संगीतकारांची भूमिका मात्र प्रमुख भूमिका दशावतार या कलेमध्ये आहे. आणि हार्मोनियमचं म्हणायला गेलात तर हार्मोनियम कडून जेवढी बाजू कलाकाराला मिळेल, म्हणजे उत्तम साथ संगत मिळेल, तेवढी कलाकाराची कला भरत जाते सर. त्याच्यानंतर असा प्रश्न मी करतोय की दशावतारामध्ये पद किंवा आख्यान किंवा प्रसंग या अनुरूप त्या दशावतारामध्ये रागधारी किंवा जी लंगार वगैरे सादर केली जातात ना, मग त्याच्या चाली कशा निवडल्या जातात किंवा त्याचं काय गणित असतं काय? आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दशावतार हे पूर्णपणे शास्त्रीय संगीतातील प्रकार आहे. दशावतारामध्ये फार पूर्वी आमची गुरुमाऊली म्हणजे माझे मार्गदर्शक श्रीमान तुषार नाईक सर, नाईक मोचेमानकर दशावताराचे संचालक, यांच्याकडून देखील मी संगीत दशावतार संगीताची बाजूची काही माहिती घेतलेली आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं फार मोठं मला मार्गदर्शन मिळालं. कमलेश मिस्त्री यांचं मार्गदर्शन माझे गुरु माऊली त्यांचं देखील मिळालं. तर त्यावेळी असं जाणून घेता आलं की आम्हाला ते बघता आलं नाही सर, पण दशावतारामध्ये फार पूर्वी तराणा म्हटला जायचा. असे संगीतातले जे प्रकार आहेत प्रामुख्याने ते म्हटले जायचे. कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत गेले. त्याच्यानंतर प्रत्येक जण जो दशावतार आला तर त्याने आपली एक वेगळी खास शैली निर्माण केली. आता आपण रागदारी म्हणायला गेलं तर जेव्हा 8 दशावतार आपण सादर करतो त्याच्यामध्ये धाव जगदंबिके असू द्यात, गणपतीची आळवणी असू द्यात, ही जर बघायला गेली तर ह्या सगळ्यांनी दुर्गा रागाने सुरुवात होते अशी दिसते आहे. म्हणजे फार पूर्वी म्हणजे दुर्गा रागाला सुरुवातीला महत्व आहे. त्याच्यानंतर मी कित्येक स्तवन अशी बघितली, अनुभवली की दुर्गा रागाने जर दशावताराची सुरुवात झाली तर त्याची वातावरण निर्मिती जी आहे ती वेगळ्या उंचीवर जाते आणि ती लोकांना एवढी भावते की ते वातावरणच तिथलं बदलून जातं. दुर्गा राग असू द्या, भूभराग असू द्या, अशा प्रकारे सुरुवात होते. त्याच्यानंतर दशावतार कलातले जे नवरस आहेत, त्या जे नवरसाने आधारलेलं ते नाट्यपुष्प आहे, याच्यामध्ये सुरुवातीला आनंदाची क्षण असतात, मध्यांतरामध्ये दुःख असतं, सरते शेवटी एक आनंदाचा परत क्षण येतो, मारझोड असते. त्याच्यामध्ये आता हल्लीच्या ह्याच्याप्रमाणे कॉमेडी असते, कारण आत्ताच्या नाट्यबाजाप्रमाणे. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत. नारदाची बाजू, संगीताची बाजू असते. तर काही गाणी निवडताना चालीचा देखील विचार करायला लागतो. जर सुरुवातीलाच काही धीर गंभीर राग जर आळवले गेले तर पुऱ्या नाटकाचा जो काही ग्रोथ व्हायची असेल ती तशाच प्रकारे चालते. धीर गंभीर तो रेशो तसाच चालतो. म्हणून संगीतकाराने दशावतार नाटकामध्ये सुरुवातीच्या गाण्यांची निवड करायची असते ती कधी अशी धीर गंभीर रागामध्ये करायची नसते, जशी की तोडी राग असतील, शिवरंजनी असतील, हे सुरुवातीला वापरता योग्य नाहीत. त्यांचं महत्व नाट्याच्या आता जशी की दुःखी जर स्वर आळवायचे असतील तर तोडी राग आहे, शिवरंजनी आहे, मधुकंस, मालकंस, देश, अशा प्रकारे सोहनी, अशा प्रकारे बरेच राग आहेत. ते आपण त्यांना बॅकग्राऊंड देताना, त्या कलाकाराला बॅकग्राऊंड देताना आपण ते वापरतो. म्हणजे ह्याचा अभ्यास देखील संगीतकाराला असणं आत्ताच्या युगामध्ये तर फार गरजेचं आहे सर. हेच आपण लंगार आता चर्चा करत होतो आणि सध्या एक मुख्य प्रश्नाकडे येतोय. सध्या तुमच्या आवाजातील जे लंगार गीत आहे, जणू देह ही पंढरी, खूप गाजतंय, रसिकांनी सुद्धा खूप त्याला प्रतिसाद दिलाय. त्याविषयी काय सांगाल? तो एक माझ्या बाबतीत एक म्हणतात तसं एक मोठा योगायोग होता सर. कारण यापूर्वी मी कधी ते लंगार म्हटलेलं नाही. जणू देह ही पंढरी गायन सम्राट प्रल्हादजी शिंदे यांचं ते भावगीत, भक्तिगीत आहे. आणि हे भक्तिगीत काय बऱ्याच काळ आपण ऐकतो आहोत. जेव्हा आपण नाटकाच्या दरम्यान, इतर दरम्यान आता लाऊडस्पीकर लावले जातात त्यावेळी कित्येक वेळा ते आपण गायन लहानपणापासून ऐकतो आहोत. पण ज्यावेळी हा दशावतारात का मी प्रथमपूर्व म्हटलेलं नाही, तर मी ज्यावेळी आनंद गावडे पुरस्कृत एक अनसूरमध्ये सातेरी मंदिरमध्ये दशावतार नाट्यप्रयोग, संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर केला होता 10 जूनला. त्यावेळी आमचे मळेवाडचे गुरुजी अजितजी गाडगीळ गुरुजी
यांनी लिहिलेलं यज्ञहंता संग्राम हे नवीनच नाट्यपुष्प सध्या गाजत आहे. या नाट्यपुष्पाच्या योगी करून खरं तर हे नाट्यपुष्प अगोदरच म्हणजे द्वापारयुगाच्या आणि ह्याच्या त्रेतायुगाच्या अगोदरच आहे, त्रेतायुगाच्या आसपासचं आहे. तर त्या दरम्यान हे जनुदेह पंढरी तर कलियुगातलं आपल्या पांडुरंगाच्या आधारित एक गीत आहे. तर ते लंगार गीत एका नाट्यरसिकाने मला वाटतं मुळीक की खोत कोणतरी ते नाट्यरसिक आहेत तिथले, माझ्या काही ओळखीचे नाहीत, परंतु त्यावेळी अनपेक्षितपणे मला एक चिठ्ठी आली की हे लंगार गीत कृपया आपण म्हणावे. तर मग त्या अनुषंगाने योगायोगाने मला तिथे रेंज होती, माझ्याकडे शब्द पण तसे नव्हते, चाल माहिती होती पण शब्द नव्हते. तर योगायोगाने ते गुगलच्या माध्यमातून मी शब्द मिळवले आणि माझे साथीदार हरीश नेमळेकर, त्यावेळीचे केसन नेमळेकर हे पकवाजला होते. तर त्यांच्या साथीने मी ते सादर करण्याचा प्रयत्न केला. ते काय होईल, आवडेल न आवडेल मला माहिती नाही, पण दशावतार ही लोककला असल्यामुळे लोकांच्या कलाने ही, कारण ही लोककला लोकांनी टिकवलेली आहे म्हणून ती टिकलेली आहे आतापर्यंत. तर बाकी आपल्याला माहिती आहे, याला काय कुठला राजाश्रय नाही, पण लोकांच्या इच्छेसाठी ते मी म्हटलं आणि ते एवढं फेमस झालं की त्याला लाखोचे व्ह्यूज मिळाले. तो माझ्यासाठी एक आनंदाचीच गोष्ट आहे, कारण याच्या अगोदर भावंद्र चळवळीने मला खूप काही मिळवून दिलं, नाव कीर्ती. आणि अगदी तशाच प्रकारे लोकांच्या मला काही रिप्लाय त्या माध्यमातून चांगले रिप्लाय आले की हे छान आहे. पण मी रसिकांना सांगू इच्छितो की हे लंगार की प्रथमपूर्व मी दशावतारामध्ये वापरलेलं नाही. गेली 2 वर्ष ते लंगार मला वाटत चालू आहे. पण जे लंगार एक सुरुवातीला जो प्रयत्न करतो आणि त्याच्यात जर आवाजाला ते सूट होत असेल, चांगलं होत असेल, तर आम्ही कधी त्याची गाणी, म्हणजे माझा तर धर्म आहे की मी जास्त करून कुठल्याही दुसऱ्या संगीतकाराची गाणी टाळतो म्हणण्याचा शक्यतो. पण काही वेळा नाईलाज होतो की जर प्रेक्षकांनी जर एक मोठा जर आपल्याला फरमाईश केली तर नाईलाज असतो ते म्हणावं लागतं. अशा प्रकारे तो प्रसंग घडला. आणि सर ते लंगार माझ्या हिशोबाने, लंगार म्हणजे एक भजनामध्ये ऋषिकेश गावडे म्हणून आहेत नेरूरचे, अतिशय चांगले भजन करतात. तर त्यांच्या भजनामध्ये भरणीच्या माध्यमातून मी पहिल्यांदा ऐकलेलं होतं, पण ते भजनामध्ये झालं. पण दशावतारामध्ये जर बघलं गेलं तर बुवा निखिल जोशी, मला वाटतं कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून मला अशी माहिती मिळाली की त्याचे सूचक आबा कलिंगण काहीतरी आहेत. तर ते देखील चांगली गोष्ट, म्हणजे त्यांना सुचवलं, त्यांनी ते म्हटलं आणि ते लंगार 2 वर्षापासून प्रचलित आहे. आणि तो या ठिकाणी तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न, अशा बरेच काही लंगार आहेत. आणि मला एक असं जाणवतं की आता भावांतरीचे आहे किंवा हे आहे, हे प्रसिद्ध झालं, पण तुमच्या प्रत्येक लंगार ह्या तुम्ही 100% देऊन तुम्ही सादर करत असतात. नक्कीच. बरोबर. मग तो असे काही लंगार आहेत ज्यांच्या म्हणजे काही जे एक 1-2 वर्षापूर्वी कदाचित असेल, एक तुमचं लंगार गाजत होतं, छान किती दिसते फुलं पाखरू. त्याविषयी तुम्हाला विचारायचं आहे, कारण त्यावेळी काही अशी चर्चा होती, काय तिखट-मिखट काय होती मला माहिती, पण काय तो नेमका त्या लंगार सादरीकरणाचा तुमचा भाव होता? सर त्याचं असं झालं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात लंगार हा जो प्रकार आहे तो मी काही मोठा अभ्यासक नाही, पण माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार मी एवढं सांगेन की ज्यावेळी आम्ही लंगार सादर करतो त्यावेळी निदान आमच्या डोक्यात असं असतं की वाईट आणि चांगली गोष्ट जी स्टेजवर घडत असते, म्हणजे एक विलन, एक राजपात्र यांच्यामध्ये जो संघर्ष असेल, तर दोघांची संघर्षाची बाजू घेऊन ज्याची चांगली बाजू असेल, जो सन्मार्गाचा असेल, त्याची बाजू घेऊन संगीतकाराने त्याच्यावर आधारित लंगार सादर केलं पाहिजे घडलेल्या प्रसंगावरती. बरोबर. तर ही मुळातल्या कलेची बाजू झाली, ही कलेची दशावतार कलेची बाजू झाली. पण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे की काही वेळा त्याचा नाईलाज होतो, लोकांच्या इच्छेखातर म्हणा, असे अनपेक्षितपणे प्रसंग घडतात. कारण ही काही स्क्रिप्टेड दशावतार कला नाहीये, जी काय अगोदर ठरवली जाते नंतर ती म्हटली जाते. अनपेक्षितपणे काही कलाकार असतात, ते अचानक कुठला तरी संदर्भ घेऊन बोलतात. अशा वेळी आपल्याला पण डोक्यात क्लिक होतं की अरे ह्याच्यावरून ह्या 2 ओळी आहेत ती मी सादर करू शकतो म्हणून. ज्यावेळी अगदी कालच प्रसंग घडला सर, अंबा अंबिका अंबालिका नाटकामध्ये, ज्यावेळी गोटे ऐराग यांनी याची अंबाची भूमिका केली आणि शाल्व राजा, काशी राजा याची भूमिका, शाल्व राजाची भूमिका सागर गावकर यांनी केली. त्यावेळी जेव्हा भीष्म त्यांना परतवून लावतो अंबेला आणि ती ज्यावेळी परत त्या राजाकडे प्रेमाखातर येते, त्यावेळी मी एक गाणं म्हटलं होतं, ते प्रचलित गाणं आहे, आनंद या जीवनाचा
एक गाणं म्हटलं होतं ते काय हे कसं सुचतं की ऍक्च्युअल त्या परिस्थितीमध्ये जे काय होईल त्यावेळी ते लक्षात येतं, ते काही ठरवलेलं नसतं. सूचित नव्हे. मग छान किती दिसतं ते फुलं पाखरू, हे मुळात काही लंगार हा प्रकार नाहीये. हे काय एक मला वाटतं शाळेतील गीत आहे ते, जे आम्ही लहानपणी म्हणू. तर प्रसंगच असा घडला की ब्रह्मराक्षस आणि अरण्यातील मुली यांचा तो प्रसंग होता, हात टाकण्याचा प्रसंग होता. त्यावेळी ब्रह्मराक्षसाने तिला जी दिलेली उपमा होती, अगोदर त्यांचं जे भांडण होतं त्याच्यामध्ये, ती फुलपाखराची उपमा होती. आणि ज्याप्रमाणे फुलपाखरू आहे त्याच्याप्रमाणे फुलपाखरूचं पूर्णपणे त्यांनी त्याचं वर्णन केलं, अगदी म्हणजे डोळे नाजूक वगैरे अशा प्रकारे. त्यांनी जर त्याच वेळी ते जे शब्द वापरले होते ब्रह्मराक्षसाने, तेच शब्द त्या गाण्याचे अनुसरून होते. त्यावेळी मला देखील झालं की हे आता एक म्हणूयात. मग ते गाणं थोडंसं फेमस झालं, लोकांना आवडलं वगैरे, पण तो काही लंगराचा प्रकार नाही. ते कसं ती सिच्युएशन म्हणून बघून ते म्हटलं गेलं होतं, परत काय तो मी कधी म्हटला नाही. पण ते गाणं ऐकून इतर काही संगीतकारांनी ते म्हटलं, पण ती बाजू कधी वापरावी, ते गाणं कधी वापरावं हे त्यांनी विचार केला पाहिजे होता. त्यामुळे तो लंगार काही वेळा टीकेचा धनी देखील ठरू शकतो. त्याच्यानंतर मी असं येतोय की पारंपरिक दशावतार संगीत आणि आधुनिक दशावतार पार्श्वसंगीत ज्याला आपण म्हणतो, त्याचा म्हणजे ताळमेळ किंवा त्याचा संबंध कसा असतो, काय सांगा? म्हणजे त्याच्याशी सहसंबंध असतो की त्याच्या विपरीत असतो, म्हणजे त्याचा आणि त्याचा संबंध नसतो, नेमकं काय असतं ते गणित? बरोबर आहे सर. काही वर्षापूर्वी दशावतार चालक मालक संघटनेने देखील दशावतार काल आज उद्या ही संकल्पना राबवून 3 नाटकं केली होती. याच्यामध्ये पूर्वीचे ज्येष्ठ कलावंत नटसम्राट यांचं एक नाटक होतं, सध्याच्या युगातील तडफदार भूमिकेचे नामवंत कलाकार त्यांचं देखील होतं, आणि युवा वर्गाचं देखील नाटक होतं. अशाच प्रकारे 3 नाटकामध्ये 3ही प्रकार आपल्याला पाहायला मिळाले, संगीताचे प्रकार देखील पाहायला मिळाले. ज्यावेळी ज्येष्ठ संगीतकार म्हणजे जसे की आमचे हार्मोनियम वादक आमच्या उटवणे गावचे बाबल गावकर, त्याचप्रमाणे आमचे विलवडे गावचे दळवी, ते बंधू हार्मोनियम आणि तबल्यात साथ करतात. तर यांची जर संगीत, आमचे नाथा गोसावी सर यांचं देखील संगीत बघायला गेलं तर पूर्णपणे पारंपरिक जी आपण कला म्हणतो, ह्या पारंपरिक कलेच्या अनुसरून ते संगीत पाहायला मिळतं. आत्ताच्या युगामधील संदीप कोणसकर असतील, आमचे कमलेश बुवा असतील, यांनी पारंपरिकता देखील जपली, आधुनिकता देखील जपली. आणि आत्ता जर बघायला गेलं तर कालाय तस्मै नमाप्रमाणे काही बदल नक्कीच झालेले आहेत. आता युवा वर्ग आहेत. पण सर खंत एवढीच वाटते की काही वेळा अभिनय, संगीत हे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आपण जर नाटकात बघायला गेलं तर, पण काही वेळा काय होतं सर की संगीतकाराने संगीत द्यावं, कलाकाराने कला आपली त्याच्यामध्ये त्याचा अभिनय आला, त्याचं गायन आलं, त्याच्यामध्ये त्याचं म्हणजे जे काही शब्दफेक असतील, जे वाक्प्रचार वापरत असतील, वाकचातुर्य असेल, ते दिसून येतं. पण काही वेळा एक संगीतकाराकडे त्या स्टेजवर आणि इतर नाटकांसारखं हौशी रंगभूमी म्हणा, तुमची व्यावसायिक रंगभूमी म्हणा, त्याच्यावर कसं असतं की संगीत नाटकं म्हणा, याच्यावर कसं असतं की संगीतकार हे स्टेजवर नसतात. पण दशावतार कला एक समृद्ध कला आहे की ज्याच्यामध्ये संगीत साथीला अगदी त्यांच्या मानाने सन्मानाने त्या स्टेजवर बसण्याची मुभा मिळते आणि त्यांना जोडून ती कला सादर केली जाते. तर अशा वेळी सर संगीतकाराने संगीतच द्यावं ही माझी भूमिका असते. हलणं ठीक आहे, पण ते एवढं ओव्हर स्मार्ट होऊ नये की अक्षरशः ते डोकं पेटीच्या भात्यापर्यंत पोहोचेल. ते विक्षिप्त वाटतं बघायला. जास्त हल्लं म्हणजे जास्त संगीत बरं झालं असं नाही. काही वेळा असं होतं की संगीत राहतं बाजूला की तो अभिनयच बघत राहावा असं होतं. आणि दशावताराचं म्हटल्यानंतर हार्मोनियम वादकाने म्हणा, संगीतकाराने म्हणा, संगीत गायन कला करणाऱ्या जो गायन करतो त्याच्यापेक्षा अर्ध्या मात्रेने पाठीच राहावं, त्याच्या पुढे जाऊ नये. त्याच्या पुढे गेला तर त्याला ते संपूर्णपणे गायडन्स केल्यासारखं होतं. तर संगीतकार हा गायक हा मेन आहे त्याच्यामधला. आम्ही त्या कलाकारांसाठी आहोत हे भान संगीतकारानं ठेवणं गरजेचं आहे. आता पारंपरिक संगीत आणि आधुनिक संगीत जर म्हणायला गेलं तर पारंपरिक संगीत म्हणजे त्याची एक खास शैली आहे आणि आत्ताच्या युगामध्ये ते राखणं गरजेचं आहे, कारण तो आपला अनमोल ठेवा आहे. कारण आता आपण आधुनिक संगीतामध्ये जस्ट पिक्चरची गाणी सादर करतो, ती काही लोकांच्या परिचित गाणी असतात, माहितीमधली गाणी असतात. इतर गाणी आपण भावगीतं, भक्तिगीतं ही सादर करत असतो. पण पारंपरिक संगीत देखील जपलं पाहिजे आणि त्याचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे.
आता ह्याच्यावरून मी तुम्हाला प्रश्न करतो, कारण संगीत आणि अभिनय करणारे जे कलाकार आहेत, ह्या संगीताचा अभिनय कलाकाराला काय म्हणजे बळ किंवा काय सपोर्ट असतो त्या संगीत साथीचा, कशा अभिनयाचं रीतीने हो अभिनय करायला? नक्कीच. ज्यावेळी कलाकार कला आपली सादर करत असतो. आता दशावताराची राजनीती असेल, तो दशावतार आपल्या याच्या महाल कचेरी म्हणा, त्याच्यानंतर राजदरबार म्हणा, त्याच्यानंतर मारधुडीचा प्रसंग म्हणा. अशा वेळी सर संगीत जर पार्श्वसंगीत जर चांगलं नसेल, तर त्या कलेतला त्या नाटकातला प्राणच निघून जातो. म्हणजे काय, की ज्यावेळी कलाकार कला सादर करत असतो, त्यावेळी लोकांना त्याचा शब्द मिस होऊ नये. त्याने जे जे पराकोटीचे शब्द वापरलेले असतात, एखादा कलाकार एक ठरवून आलेला असतो, की मी हे वाक्य वापरणार. त्यावेळी जर संगीत साधीने जर जोरदार आवाज केला, पकवाजवाल्याने म्हणा, झांजवाल्याने म्हणा, हार्मोनियम वादकाने म्हणा, तर त्यावेळी त्याच्या वाक्यातला देखील प्राण जातो आणि त्या कलेतला देखील प्राण जातो. तर असं करता उपयोगाचं नाही. दशावतार कला सादर करताना त्या कलाकाराचा प्रत्येक शब्द हा अगदी शेवट बसलेल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचावा, ह्याची आधी पहिली जबाबदारी ही संगीतकाराने घेतली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि याचं योगदान म्हटलं गेलं तर कलाकार कला सादर करतो, ज्यावेळी दुःखद प्रसंग चालू करतो, त्यावेळी तुम्ही अपेक्षित जर त्याला संगीत नाही दिलं, तर तो त्या ताकदीने त्या जोशाने ते संगीत नाही सादर करू म्हणजे शकत. अभिनय सादर करू शकत नाही, त्याचा अभिनय दिसून येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तो एक पात्री अभिनय कसा होईल, परंतु जेव्हा त्याला संगीत क्षेत्राची संगीताची जोड असते, त्यावेळी त्याचे अभिनय जास्त प्रमाणात खुलतात. त्याच्यानंतर असा प्रश्न येतो की दशावतारातील जे संगीत आहे, त्यातील कोणती पद किंवा कोणता भाग हा आव्हानात्मक असतो त्या दशावतार संगीतकाराला सादर करत असताना? मग सुरुवातीचं म्युझिक असेल, लंगर असेल, ठुमरी असेल, म्हणजे आव्हानात्मक कोणता भाग त्याच्यातला जो तुम्ही सादर करत असता? नक्कीच सर. आता ज्यावेळी दशावतार संगीतमध्ये आपण संगीत कला सादर करत असतो, त्यावेळी आव्हानात्मक म्हणजे आपण नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न दशावतारमध्ये करतच असतो. त्यावेळी आपल्याला जमतं. पण ते संगीत त्या दशावतार नाटकाला अनुरूप आहे की नाही, आणि अनुरूप नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही एखादी ठुमरी, एखादं स्तवनाचं गणपतीचं आळवणी असते, पण शक्यतो ठुमरीवर तुमचा कस लागतो, की नाटक कुठल्या युगातील चालू आहे आणि ठुमरी कुठली म्हटला. जर का तुम्ही ठुमरी कृष्णावर आधारित म्हटलात आणि नाटक रामायणातलं असेल, तर थोडासा तिथे विक्षिप्तपणा येतो, ते एकसंग दिसत नाही. जर एखादं चरित्र जर शंकरावर आधारित असेल, तर त्यांना अनुरूप तुम्ही शंकराची जर ठुमरी म्हटली, तर ह्या गोष्टी जपणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यातून तुमचा एकसंगपणा संगीत क्षेत्रातील दिसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आव्हानात्मक म्हणजे एकच, की तुम्ही म्हटल्याप्रमाणे लंगार, हे लंगार जर त्या सिच्युएशनला जर योग्य असेल, तर ते अजून त्याची एक क्रेज वाढते. काही वेळा दिवाळी असते, काही वेळा शिमगोत्सव असतो. अशा वेळा त्या अनुरूपाने देखील म्हणायला लागतात. ही लोककला असल्यामुळे. नाहीतर ते इतर ठिकाणी तुम्ही मत्स्यगंधा म्हणा, तुम्ही संगीत सौभद्र म्हणा, अशी जेव्हा तुम्ही एक विशिष्ट दर्जेदार नाटकाची जेव्हा तुम्ही संगीत साथ करत असता, त्यावेळी तुम्हाला त्याच्यातून पळवाटा काढता येत नाहीत. त्या अनुषंगाने संगीत साथ करायला लागते. दशावतार संगीत आपण आता बघतोय पारंपरिक होतं, आत्ता जे आहे, आत्ताच्या काळात साधारणतः कोणता बदल होतोय किंवा होत नाही, किंवा काय जाणवतंय या सध्याच्या दशावतार संगीत कलेविषयी काय सांग? आत्ता जर तुम्ही पाहिला गेलात दशावतार संगीत, तर मुळात दशावतार संगीत ऐकताना जो जुनं दशावतार ऐकताना जो अंगात जी एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, स्फूर्ती येते, तो आत्ताच्या नवीन ह्याने येत नाही. कारण कालाय तस्मै नमाप्रमाणे आता दशावताराकडे प्रेक्षक सुद्धा त्या पद्धतीचे वळले गेलेले आहेत. पूर्वीचे प्रेक्षक वेगळे होते. कारण त्यांना अनुरूप जे जुने प्रेक्षक होते ते अजून देखील फरमाईश करतात जुन्या गाण्यांची. त्यामुळे त्यांना आपली तयारी पाहिजे, की ते आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आणि आत्ताच्या प्रेक्षकांच्या अनुषंगाने जे म्हणतात, सांगतात, त्यावेळा काही वेळा त्या अनुषंगाने आपल्याला संगीत सादर करायला लागतं. पण भान ठेवायला लागतं, की त्याच्यात कुठेतरी पारंपरिकतेत खंड पडू नये. किमान पारंपरिकता त्याच्यामध्ये असावी. आता काही भाग बघायला गेलं तर नवीन संगीतकार आलेत. काही वेळा कोणाची फरमाईश नसताना पण पॉप संगीत सारखं वाटतं ते वाजवणं.
दशावतार कलेच्या आवाक्या बाहेरचा विषय आहे. तो त्याच्यामध्ये एक सचोटीमध्ये तो बसतच नाही. जो पॉप संगीत सारखा प्रकार हल्ली वाजवला जातोय, जो ठुमरी नंतर वाजवला जातोय, त्याच्यानंतर अनेक वेळा वेगवेगळे काही प्रकार केले जातात. आता आपण नाव घेणं उचित नाही, पण ते संगीताला, दशावतार संगीताला अनुरूप नाही. ते एक वेगळ्या दिशेला घेऊन जाणारं संगीत आहे आणि ते दशावतार संगीत मी मानत नाही. याच अनुषंगाने एक प्रश्न आहे, सध्याचा दशावतार रसिक आत्ताचं संगीत आणि पारंपरिक संगीत कोणत्या संगीताकडे सध्याच्या दशावतार रसिकाचा ओढ आहे साधारणतः, एकंदरीत त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तुम्हाला जाणवतं? मी बघितलं सर, की जेव्हा आपण या कलेला कुठे वळवतो आहोत, संगीत क्षेत्राला कुठे वळवतो आहोत, तशीच अशी लोक आवड निर्माण होते. आपण कलाकारांनी जर त्याची पारंपरिकता राखून ठेवली तर पारंपरिक संगीताकडे नक्कीच लोकांचा कल वाढेल. आहे तो सध्या त्याच्यापेक्षाही देखील वाढेल. आता ज्यावेळी मी बघतो नाटकांमध्ये, ज्यावेळी जुनं संगीताची गाणी, जुनी जी गाणी म्हटली जातात, त्यावेळी प्रेक्षकांचा फार मोठा प्रतिसाद त्याला मिळतो. नवीनांना देखील नवीन प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. पण काही वेळा काय होतं सर, की आपणच जर ते एखाद्या नवीन कुठला तरी पिक्चर आला, नवीन काहीतरी आलं, ते लगोलग आपण जर दशावतारामध्ये आणलं तर लोक तो एक काय म्हणतो आपण, तो एक सध्याचा माहोल असतो, तत्कालीन माहोल असतो, त्याच्यामध्ये ते आपण करतो, पण ते त्याला अनुरूप नाही तेवढंसं. पण पारंपरिक संगीत जपता ते केलं तर चालेल, पण तो त्याला एक लिमिट असावं. याच अनुषंगाने दुसरा प्रश्न येतोय की दशावतारात ह्या पारंपरिक चाली आहेत आणि हे पद आहेत पारंपरिक, यांचं जतन कशा रीतीने होऊ शकतं, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे पूर्वीपासून जी जुने संगीतकार आहेत त्यांच्या काही ऑडिओ क्लिप आहेत, काही व्हिडिओ क्लिप आहेत, जसे की कैलासवासी नेरुरकर, पकवाज मास्टर, त्याच्यानंतर आमचे सध्याचे सावरेश्वर दशावताराचे मालक प्रकाशजी आकेरकर, जे आम्हाला मार्गदर्शक म्हणून आहेत, त्याच्यानंतर आमचे बाबलगावकर, यांचे कित्येक त्यावेळेच्या कॅसेटीज आहेत, त्याच्यामधून पारंपरिक संगीत आहे. परंतु दशावताराला कुठलं गुरुकुल नाही आहे जे तिथे जाऊन शिकता येईल. ही आखो देखी कला, म्हणजे जी बघणार ते आपण शिकत जाणार, अशा अनुषंगानेच ते संगीत आहे. माझा जो शिकण्याचा काळ होता तर मला मार्गदर्शकच कोण नव्हते. त्यावेळी तर आम्ही अक्षरशः म्हणजे मोबाईलला रेकॉर्ड करून ऐकायचो, ते जाऊन प्रॅक्टिस करायचो, ते शिकायचो. त्याचे शब्द घ्यायचे म्हणजे मुश्किल, कारण ते नुसतं ऑडिओ ऐकायला यायचे पण त्याचे शब्दच कळायचे नाही. कुठली साऊंड व्यवस्था नाही, काय नाही. अशा अवस्थेमध्ये देखील जुन्या कलाकारांनी ती कला टिकून ठेवली. फक्त आपल्याकडे ती दुसऱ्याकडे आपण नमतं घेऊन किंवा आपली लीनता ठेवून दुसऱ्याकडून घेण्याची कला हवी, ती नक्कीच जतन करता येईल पुढच्या याच्यासाठी. सध्याचे युवक दशावतार कलेकडे किंवा संगीत साधना करायला खूप वळतायत. बरोबर. मग सध्याच्या युवकांना तुमचा काय संदेश असेल की त्यांनी कशा रीतीने त्याची साधना करावी असं तुम्हाला वाटतं? आता जर बघितलं गेलं तर नवनवीन हार्मोनियम वादक, पखवाज वादक, अतिशय सुंदर असे पखवाज वादक, सतत सुंदर असे झांज वादक, खूप काही नावं घेता येतील, ते संगीत कलेकडे वळत आहेत. आणि मी ज्यावेळी आमच्या भाईडेकर सरांचं एक लंगार नृत्य स्पर्धा होती वेंगुर्ल्यामध्ये, तिथे बघितलं तर अक्षरशः म्हणजे लहान लहान त्या वेंगुर्ल्यामध्ये मुलं होती जी 10वी-12वीची आहेत, म्हणजे अक्षरशः ती जी लंगार नाचत होती ते मोठ्या कलाकाराला लाजवेल अशा प्रकारची ती अगदी लयबद्ध, ज्या ठेक्यात लंगारचे पदन्यास झाला पाहिजे अशा पदन्यासामध्ये त्यांनी लंगार नृत्य केलेलं होतं. ही मी काही अनुभवलेली पात्र आहेत सर. तर नवनवीन कलाकारांचा ओढा अतिशय मोठ्या प्रमाणात दशावतार कलेकडे आहे. परंतु त्यांनी दशावतार विद्या विनयने शोभते हे एक वाक्य आहे, आणि लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचं एक वाक्य आहे जे दशावतार नीतीमध्ये वापरतात, ते म्हणजे लीनतेने सारं जग जिंकता येतं. तर याचा अनुभव मला आहे. ज्यावेळी तुम्ही लीनतेने जी कला आपण आत्मसात करतात, रंगदेवतेशी प्रामाणिक राहता, त्यावेळी ती रंगदेवता आणि ती कला तुम्हाला आयुष्यात कधीही टाकत नाही, तुम्हाला एक वेगळी उंची निर्माण करून दिल्याशिवाय राहत नाही. सगळ्या देवता टाकतील, कधी ती तुमच्या परीक्षा घेतील, पण रंगदेवता ही अशी देवता आहे जी तुम्हाला सदैव उत्कर्षाचाच मार्ग दाखवेल. याचा अनुभव मला पूर्णपणे आहे. तर नवनवीन कलाकारांनी प्रथमतः त्या रंगदेवतेवरती विश्वास ठेवून लीनतेनंच आपण कला शिकावी, ज्येष्ठ कलाकारांचा आदर मान सन्मान राखावा. जर काही वेळा असे प्रसंग घडतात की ज्येष्ठ कलाकार ऑन स्टेज मागे फिरून बघतात संगीत देताना, काही वेळा खाणाखुणा करतात, काही वेळा स्वर देखील दाखवतात, त्यावेळी त्याचा राग न मानता तो माझा अभ्यासाचा भाग आहे हे समजून पुढे गेलं पाहिजे.
सध्याचं दशावतार बघता या दशावतार कलेचं भवितव्य किंवा भविष्य काय असेल तुमच्या अनुभवानुसार काय सांग? मी आता पाहिलं सर तर ह्या कलेला फार मोठी ऊर्जित अवस्था आहे. तुम्ही भजन करून एक भजन म्हणा किंवा इतर कुठली कला जोपासून म्हणा, एक ठराविक लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण दशावतार कलेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गावागावात तुमचं अनपेक्षितपणे जाणं होतं. त्यामुळे जेवढे तुम्ही गाव फिरता, त्या गावात नवा चेहरा बघितल्यानंतर हा कलाकार कोण याची चर्चा होते. त्यावेळी तुम्ही लोकनिदर्शनास येता, तुमची ख्यातिकीर्ती वाढते, लोकप्रियता वाढते. लोकप्रियता वाढता वाढता तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढतात. त्याच्यामधून तुम्हाला मित्रपरिवार वाढतो आणि त्याच्यामुळे मित्रपरिवार वाढल्यामुळे देखील तुमची लोकप्रियता वाढत जाते. आणि अशा प्रकारे तुम्ही ही जी कला आहे दशावतार कलेच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं नाव अगदी कमी वेळात लवकरात लवकर, आणि आता तर सोशल मीडिया आला आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्ही लोकांना चांगलं, जसं की मी अणसूरमध्ये फक्त लंगार म्हटलं, पण ते आज त्याला मला अक्षरशः ह्या भारतभरातून कुठे कुठे लोक आहेत, आपले नाट्यप्रेमी आहेत, त्यांचे कॉल आले. म्हणजे ते काय अणसूरला बघायला आले नाहीत, पण जेव्हा तुम्ही चांगलं चांगल्या लोकांना देता, लोक स्वीकारतात. आणि मुळात कला ही लोकांमुळे टिकलेली आहे. तर अशा प्रकारे आपण देखील चांगली कला सादर करून ह्या दशावतार कलेला तर ऊर्जितावस्था आहेत, याला भवितव्य देखील चांगलं आहे. पण दशावतार कला आता 5-6 महिन्याची होती, ती आता बघतो आपण संयुक्त दशावताराच्या माध्यमातून वर्षभराची कला झालेली आहे. पण काही वेळ ह्याच्यावरती कित्येक जणांचा आज उदरनिर्वाह देखील चालतो. पण काही वेळा आपल्या वेगळं स्किल देखील आपल्याला असायला लागतं, कारण दशावतारला काही लिमिट आहेत. त्यामुळे ती कला जोपासलीच पाहिजे आणि त्या कला जोपासता देखील आपल्या उदरनिर्वाहाचं साधारण देखील थोडंफार आपल्या स्किलनुसार बघितलं पाहिजे. एकंदरीत पूर्ण दशावतार हे जर आपण बघितलं तर दशावतार आणि संगीताची ओळख एका वाक्यात तुम्ही काय सांगाल? दशावतार आणि संगीत म्हणजे एका वाक्यात असं काय सांगता येईल त्याच्याविषयी? दशावतार आणि संगीत, दशावतार संगीताचं तर माझ्या जीवनात तर फार मोठं मला योगदान आहे. त्याचे अनेक प्रसंग आहेत, मी काही मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. आता ते मोठी मुलाखत लांबवेल, परंतु सर दशावतार संगीत हे आपल्या जीवनाला चांगलं मार्ग मिळवून देतं. कारण मी कित्येक प्रसंगातून माझ्या ज्या काही पॅचेस आल्या जीवनामध्ये, फक्त आणि फक्त ह्या दशावतार संगीतामुळे मी बाहेर पडलो. एवढंच मी सांगेन की चांगल्या जीवनाचा मार्ग हे दशावतार कलेचे संगीतच दाखवतं. आणि मी सांगेन की तुम्ही ह्या कलेमुळे फार काही मोठं नाही कमवाल, पैसे नाही मिळतील आणि काय, पण एक चांगला माणूस म्हणून तुम्हाला ही कला एक चांगलंच समाजात घडवेल, स्थान स्थान निश्चितच प्राप्त भेटेल. करून देईल लोकमनामध्ये. धन्यवाद. एवढं तुम्ही आमच्याही चर्चा केलात. आणि एक असा रसिकांचा प्रश्न असतो, म्हणजे प्रत्येक दशावतार कलाकार भेटू देत किंवा संगीत साथी भेटू, पुढे काय असो प्रश्न असतो रसिकांचो. कारण तुमच्याविषयी गेल्या 1-2 वर्षात बरीच चर्चा, म्हणजे पुढे हे ठरणार नाही, खय मोठ्या कंपनीत कित्याक ठरणार नाही, तो मोठा प्रश्न असता त्यांच्या. त्या रसिकांका तुम्ही काय सांगशाल? हे दशावतार रसिकांचं प्रेम आहे माझ्यावरती. गेली 2 वर्ष मी गेली सातत्याने दशावतार आमच्या कंपनीच्या स्थापनेपासून, जी आमचीच कंपनी आहे, याचे मालक आमचे सुहास गावडे आहेत. ती गुरु माऊली ज्यांनी मला दशावतारात आणलं आणि आम्ही मिळून ती सगळ्यांनी कंपनी स्थापन करून आज ती कंपनी एक वेगळ्या उंचीला नेली. त्या हेळेकराचं, त्या रंगदेवतेचं, गणपती गजाननाचं तो आशीर्वाद आहे. तर या माध्यमातून सर आता कसं झालं की 2 वर्ष मला थोडी गॅप घ्यावी लागली, कारण माझ्या वैयक्तिक कारणामुळे, नोकरीच्या माध्यमातून म्हणा किंवा जे काय व्यवसायाच्या माध्यमातून थोडंफार मला आराम घ्या. त्यावेळी मी जास्त करून धन्यवाद देईन ते म्हणजे आमचे मास्टर संदीप कोणस्कर यांना. कारण त्यांना ज्यावेळी मी विनंती केली त्यावेळी त्यांनी कुठलीही अटीशर्ती न ठेवता होकार देऊन त्यांनी या आमच्या मंडळाला पूर्णपणे मदत केली. पण रसिकांच्या सेवेसाठी परत एकदा हेळेकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून मी नक्कीच रसिक मायबापांची, रंगदेवतेची सेवा करेन. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात आणि माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न काय सर, सगळं काही झालं. मी सुरुवातीलाच आभार मानणार होतो तुमचे. माझा सिंधुदुर्ग आणि कोकणची दशावतार कला यांचं एक वेगळं समीकरण आहे. तुम्ही ज्यावेळी चॅनल चालू केला त्यावेळेपासून आतापर्यंत तुम्ही दशावतार कलाकार म्हणा, ही दशावतार कला म्हणा, 7 समुद्रात पार पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हा खूप मोठं माध्यम आहे.
त्या माध्यमातून सर तुम्ही या माझा सिंधुदुर्ग ह्या चॅनलच्या माध्यमातून अनेकापर्यंत आमच्यासारख्या कलाकारांना पोहोचवता. तुमचे जे देखील जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. आणि ही तुमची जी रंगदेवते चरणी जी सेवा आहे आणि या कलेबद्दलची सेवा आहे, ती सेवा देखील तुम्हाला एक फार मोठं योगदान तुमच्या बाबतीत तुमचे यश मिळवून देण्यासारखी कला आहे. मी रंगदेवते चरणी गणपती चरणी प्रार्थना करेन की तुम्हाला फार मोठं दीर्घायुष्य, मोठं यश या सगळ्या क्षेत्रामध्ये मिळू दे. आणि खास करून दर्शकांना विनंती करीन की माझा सिंधुदुर्ग या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. ह्या चॅनलला अनेक वेगवेगळे व्हिडिओज, दशावतारच नव्हे, भजन कला असू द्यात, दशावताराच्या इतर ज्या आपल्या कोकणातील कला असू द्यात, या सर्व कला या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर मी विनंतीपूर्वक आग्रह करेन की आपण सबस्क्राईब करालच आणि नक्कीच लाईक वगैरे कराल. ओके, धन्यवाद. ही सर्व जी कृपा आहे ही सगळं आशिष आहे गणपती बाप्पांचा आहे. नक्कीच. त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हे आम्ही चालत असतो. खरंच या ठिकाणी धन्यवाद वेळात वेळ काढून, कारण त्यांना कार्यालयीन कामकाजामुळे वेळ नसतो, तरी पण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सन्माननीय बुवा मयुरीजी गवळी, दशावतारीतील एक आवडतं नाव प्रत्येक रसिकांचं, आणि ते आज या ठिकाणी आमच्यासोबत चर्चेला आलं. विशेष चर्चा, कारण सध्याचं गाजलेलं त्यांचं लंगार गीत होतं, त्यासाठी मला त्यांचा भेटण्याचा अट्टहास होता आणि तो कुठेतरी आता सायंकाळच्या वेळ का असेना पण त्यांनी तो पूर्ण केला आणि एक रसिकांसाठी या ठिकाणी ते आमच्यासोबत आले. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.